हॅलो फ्रेंड, माझे नाव श्रेयश आहे. आज मी बालवाडीत आणि गोष्टीचं पुस्तक आणले आणि गोष्टीचं पुस्तकचं नाव श्रावणातील जत्रा. आई आई सगळी मुले जत्रा बघायला जात आहेत. आम्ही पण जाऊ अजय आणि विजयने दारातून आईला आक मारून विलासले. नाही मुले जत्रेत एकटी जात नाहीत. आईने उत्तर दिले. अजय आणि विजय उदास होऊन आपल्या खोलीत खेळून येऊन बसले. अजय अचानक म्हणाला, चल विजय, आईला ना सांगता जत्रेला जाऊया. विजयने हळूच स्वयंपाक घरात डोकावरून पाहिले. दादा आई तर भाजी बनविण्यात गुंग आहे. चांगली संधी आहे. चल निघून जाऊ. अजयने विजयचा हात धरला आणि दोघे भाऊ घरातून जत्रेला पळून गेले. पुष्कळ लोक रंगीबेरंगी कपडे घालून जत्रेच्या दिशेने जात होते. अजय आणि विजय पण त्याच्या बरोबर थोड्याच वेळात जत्रेत पोहोचले. दादा बघ किती मोठा हत्ती
त्याच्या वरची ओळ. प वरची ओळ वाच. विजय म्हणाला त्याच्या पाठीवर किती तरी मुले बसले आहेत. चल आपण सुद्धा बसूया. दोघे हत्तीवाल्याला म्हणाले. हत्तीवाले आम्हाला पण हत्तीवर बसायचे आहे. हत्तीवाल्याने दुसऱ्या मुलाबरोबर अजय आणि विजयला पण हत्तीवर चढविली. हत्तीवर बसून दोघांनी सगळ्या जत्रेत चक्कर मारली. दोघांना खूप मजा आली. डुग 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 असा आवाज आला. विजयने अजयला विचारले. हा कसला आवाज आहे? हा तर माकडवाला आहे. चल माकडीचा नाच पाहूया. दोघे भाऊ त्या दिशेने धावले. पिवळ्या रंगाची टोपी घालून हातात छडी घेऊन माकड एटीत चालत होते. माकडीनं पिवळ्या रंगाची ओढणी घेऊन ठुमकत माकडच्या मागे चालत होती. खेळ संपला. माकडाने
मुलांची हस्तांदोलन हस्तांदोलन केले. सगळ्या मुलांनी आनंदाने टाळ्या वाजल्या. विजय म्हणाला, दादा खूप भूक लागली आहे. बघ समोरच्या दुकानात चाट भजी जिलेबी सगळे मिळते आहे. दोघे दुकानाच्या दिशेने गेले आणि पोट भरून खाल्ले. अजून जत्रेत खूप काही बघणे शिल्लक होते. पण आता अंधार पडू लागला होता. दोघांना एकटेच होत. याची भीती वाटू लागली. दुसरी हे राहिलं अजय आणि विजयने इकडे तिकडे पाहिले. दुसरी मुले आपल्या आई वडिलांबरोबर मजेत फिरत होती. काही मुलांना तर त्यांचे वडील आपल्या खांद्यावर बसवून जत्रेत फिरवत होते. आता दोघांना आईची आठवण आली. अजय म्हणाला, विजय आपली चूक झाली आहे. आईला न विचारता यायला नको
कोह आई काळजी करीत असेल दोघे घराच्या दिशेने जाऊ लागले. अंधार अजून वाढू लागला होता. दोघांनी भीतीमुळे एकमेकांचा हात धरला होता. तेवढ्यात त्यांना दूरून आई येत असल्याचे दिसले.